आयला कंबर्ड मोडलं भाऊ. तर नमस्कार भावांनो, आज आहे आपले 75 चा 47वा दिवस. सुरुवातीला आपण केली 15 मिनिटं रनिंग, मग स्प्रिंट. होय बाजूला नाही तर किती वेळ एकाच जागेवर थांबलाय. भाऊ पडशील ना, जाऊ दे. मग मारले 200 सपाटे. अरे बाबा असं नको बघू रे, नजर लावशील. मग मोगरी फिरून मी माझा वर्कआउट संपवला. ही वर्कआउट नंतरची कंडिशन. मग घरी येऊन काहीतरी लिहित बसलो. काय कॉलेज वाल्यांना पत्र लागत होतं. मग म्हणलं घ्या तुमचं पत्र. आयला चुकीचं आहे राव. आज यांना पत्र द्यायचं, 3 दिवसानंतर लेटर देणार आणि ते लेटर घेऊन तिसऱ्या पार्टीला द्यायचं आणि तिसरी पार्टी पण चौथ्या किंवा 5व्या दिवशी काम करणार आणि 5व्या दिवशी काम केल्यानंतर सुद्धा त्यांनी काम केलेलं एक पेज आपल्याला देणार आणि ते पेज घेऊन यांना आणून द्यायचं. आय डोंट अंडरस्टँड दिस यार, इट्स सो कॉम्प्लिकेटेड यु नो. काय नाही, पोटात काय नव्हतं म्हणून फ्रस्ट्रेशन निघला. जाऊ दे. मग लेक्चर संपवले. आयला दुसऱ्या लेक्चरला चार्जिंगच संपली. जाऊ दे, तसं पण लेक्चर संपलाच होता. मग आपण आलो जिमला. आज डिओन भाऊंचा बॅक वर्कआउट बघितला होता, मग तोच करू. सुरुवात केली आपण डंबल रोनी. आयला याच्यात वेट कंट्रोल करण्याला अवघड जातं. जाऊ दे. आयला कमरेचं काय खरं नाही. आयला हो काय असं करतोय, वर्कआउट वर लक्ष दे भाऊ. मग सीटेड केबल रो. याच्यात दादा म्हणला की जास्त माग नाही आता मिड बॅकला टार्गेट कर. मग तेच केलं. मग वाईट ग्रिप केबल रो. आयला आधीच नीट नाही बसता येत का, जाऊ दे. याच्यात थोडं माग येऊन अप्पर बॅकला टार्गेट करायचं होतं. मग पुलअप्स. भावानं वेट लावायच्या आधी मला माझंच वेट तो उचलता यायला पाहिजे ना, जाऊ दे. त्यानंतर लॅट पुल डाऊन, श्रग्स आणि लोअर बॅक ट्रेन करून मी माझा वर्कआउट संपवला. याला एवढा मोठा वर्कआउट असतो कुठं, जाऊ दे. ही वर्कआउट नंतरची कंडिशन. मग घरी येऊन मिल्स आणि लेक्चर संपवले. आयला भाऊला काय करतो इथं, तिकडे. त्यानंतर आपण बसलो गीता वाचायला आणि आज आपण वाचलं की जेव्हा एखादी समस्या उद्भवते तेव्हा त्याच्यासोबत एक उपाय देखील जन्माला येतो. त्यानंतर संपवणे आमचे सर्व काम आम्ही करतो तुम्हाला. आता त्या फॉलो बटन वरती तुम्ही भावला फेकून मारा किंवा पत्र फेकून, मला नाही माहित, पण क्लिक झाला पाहिजे. राम राम.